ब्रह्मचारिणी कथा। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उपासना केली जाते त्या आहेत ब्रह्मचारिणी देवी। ब्रह्म म्हणजे तप आणि चरणी म्हणजे आचरण करणारी, म्हणूनच ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी देवी। ब्रह्मचारिणी देवीचे रूप अतिशय शांत, गंभीर आणि तेजस्वी आहे। त्यांच्या उजव्या हातात जपमाळा असून डाव्या हातात कमंडलू आहे। त्या साध्या पांढऱ्या वस्त्रात निर्वाच हसऱ्या मुखमुद्रेने संयम आणि शांतीचे प्रतीक म्हणून उभ्या आहेत। हिमालय राजाच्या घरात जन्मलेल्या पार्वती लहानपणापासूनच अतिशय धैर्यवान आणि देवदेवताबद्दल भक्तिभाव असलेल्या होत्या। त्यांना मनापासून वाटत होतं की त्यांचा विवाह भगवान शंकराशी व्हावा। एकदा नारद ऋषी त्यांच्या घरी आले। त्यांनी पार्वतीला सांगितले, हे कन्ये, तुझ्या पूर्वजन्मी तू सती होतीस आणि तुझा विवाह भगवान शंकराशी झाला होता। या जन्मीही तुला शिवच पती म्हणून प्राप्त होतील, पण त्यासाठी तुला प्रचंड कठोर तपश्चर्या करावी लागेल। हे ऐकून पार्वतीने निर्धार केला आणि हिमालय पर्वतावर कठोर तप सुरू केले। पहिल्या 1000 वर्षात त्यांनी फक्त फळं खाल्ली। पुढील काही 1000 वर्षे त्या फक्त हिरवी पानं खाऊन राहिल्या। इतकंच नव्हे तर अखेरीस त्यांनी पानेही सोडली आणि उपास करत राहिल्या, म्हणून त्यांना अपर्णा असेही नाव मिळालं। शेवटी त्या फक्त श्वासावर जगू लागल्या। थंडी, ऊन, वारा, पाऊस कोणत्याही संकटाला न घाबरता त्यांनी तप सुरूच ठेवलं। अशी कठोर तपश्चर्या पाहून संपूर्ण सृष्टी थरारली। देव, ऋषी, गंधर्व, दानव सगळेच पार्वतीच्या सामर्थ्याने प्रभावित झाले। शेवटी ब्रह्मदेव प्रकट झाले आणि म्हणाले, हे कन्ये, तुझ्या या अद्भुत तपश्चर्येमुळे तुला ब्रह्मचारिणी म्हणून ओळख मिळेल। तुझ्या इच्छेनुसार भगवान शंकर तुला पती म्हणून स्वीकारतील। आणि खरंच भगवान शंकर पार्वतीच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि पुढे त्यांचा विवाह पार्वतीशी झाला। ब्रह्मचारिणी देवीची उपासना केल्याने भक्ताला आयुष्यातील संकटांचा सामना करण्याची ताकद मिळते। संयम, धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो। ज्ञान प्राप्ती आणि आत्मिक शांती मिळते। विद्यार्थ्यासाठी आणि साधकासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे। या दिवशीची पूजा देवीला पांढरी फुलं अर्पण करतात। गुळ, गहू किंवा साखरेचा नैवेद्य ठेवणे शुभ मानले जाते। उपासकांनी शांतपणे देवीचे ध्यान करावे आणि मंत्र जप करावा। असे मानले जाते की या दिवशी देवीची स्तुती करणाऱ्याला तपश्चर्ये इतकीच पुण्यप्राप्ती होते। ब्रह्मचारिणी देवी म्हणजे तप, संयम आणि शक्तीचे मूर्तिमंत रूप। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी त्यांची उपासना केली की साधकांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि यश, शांती आणि समृद्धी प्राप्त होते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।